लातूर जिल्हा सकल जंगम समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील भूमिपुत्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन सोहळा दिनांक 2 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यासाठी काशीपीठाचे श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी, श्री 108 डॉक्टर शांतिवीर लिंग शिवाचार्य स्वामी, महादेव शिवाचार्य वायकर महाराज आणि डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। लातूर जिल्ह्याच्या महिला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर गुगे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले होते। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी IAS दिलीप स्वामी यांचा या सत्कार सोहळ्यात विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले। त्यानंतर दिलीप स्वामी यांनी लिहिलेल्या शिवपाठ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या आणि जगद्गुरूंच्या शुभ आशीर्वादाने करण्यात आले। यानंतर लातूर जिल्ह्यात भूमिपुत्र अधिकाऱ्यांचा सन्मान करून उपस्थित मान्यवरांच्या शुभ आशीर्वादाने त्यांना गौरवण्यात आले। यावेळी मनोगत व्यक्त करताना लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर काय म्हणाले पाहूया। आणि त्यांच्यासोबत भूमिपुत्रांचा पण केला। हा समाजासाठीच नाही तर जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये इतर समाजासाठी सुद्धा हा प्रेरक आहे आणि मार्गदर्शक आहे असं मला वाटतं। आदरणीय शिवाचार्य स्वामीजी जे काशीवरचे आहेत, मला तर खूप चांगलं वाटलं की रेडीमेड ब्लेसिंग्स मिळाले मला तुमचे। आणि असं म्हणतात की धार्मिक अधिष्ठान असेल तर त्या व्यक्तीला कमी पडत नाही। माझं स्वतःची म्हणजे जी अपब्रिंगिंग आहे ती खूप धार्मिक याच्यातनं झालेली आहे, पण माझ्या आईने मला नेहमी सांगितलेलं आहे की रिलिजियस आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये फरक आहे। रिलिजियस आपण एखाद्या काही बिलीफसाठी, काही श्रद्धा एका गोष्टीसाठी असतो, पण स्पिरिच्युअलिटी ही खूप व्यापक आहे। ती सगळ्यांना घेऊन चालते, ती शांतीसाठी चालते, एकमेकांच्या विकासासाठी चालते। आणि जेव्हा मला वाटतं हा विचार जेव्हा आपण घेऊन चालतो तर मग आपल्या बाजूला आपण सगळेच जण, मग जिल्हाधिकारी असतील किंवा समाजातले वेगवेगळे अधिकारी असतील किंवा व्यवसायातले लोक असतील, सगळ्यांच्याच आयुष्यात चढ उतार येत असतात। पण असं अनेकदा आपल्याला जाणवतं की संकट अशी येतात इथपर्यंत, पण ती आपल्याला शिवू शकत नाही, तर ती फक्त धार्मिक ऑरा असला तरच ती आपल्याला मिळू शकते। आणि याचा अनुभव मी अनेकदा घेतलाय आणि मला असं वाटतं की आज या ठिकाणी योग मला खूप चांगलं वाटतं। मी थोडी स्वार्थी आहे जिल्हाधिकारी म्हणून, मी खूप धन्यवाद देते दिलीप स्वामीजींना, कारण खरं तर त्यांच्याच याच्यासाठी मी हा कार्यक्रमाला, इलेक्शन खूप टेन्शन्स आहेत, पण आम्ही बॅचमेट आहोत, आमचे एक वेगळे ऋणानुबंध आहेत, कौटुंबिक आमचे स्नेह आहे। आणि मला पहिल्यांदा सांगावंसं वाटेल, या कुटुंबातलं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवलं की तुम्ही सगळ्या सौभाग्यवतींना स्टेजवर बोलवलं, ज्या अर्धांगिनी आहेत त्यांचा सुद्धा सत्कार केला। आणि कारण मी जवळून बघितलंय की जशा प्रकारे स्वामीजींची जे अर्धांगिनी आहे ती सगळ्यांसोबत त्यांच्यासोबत कणकण उभी होती। आणि ज्या वेळेस आपला पती एका ठिकाणी येतो त्यावेळेस त्या स्त्रीची खूप मोठी त्या ठिकाणी त्याग असतो आणि त्याला अपब्रिंगिंग करण्यासाठी। तर मलाही खूप आवडलं की समाजाने सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींना तेवढाच मान दिला आणि त्यांना सुद्धा या आनंदात सहभागी करून घेतलं। दिलीप स्वामी बद्दल मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात, कारण या समोर अनेक चेहरे ओळखीचे आहेत आणि मला आज खूप चांगलं वाटतंय की मी पण तुमच्या कुटुंबातली आज एक सदस्य झाली आहे। आणि मला अनेक गोष्टी इथे लक्षात आल्या आणि अनेक उद्योगपती, अनेक दानशूर व्यक्ती मी बसल्या जागी यादी करून टाकली जिल्हाधिकारी की आता मला सामाजिक उपक्रम राबवताना माझी इथे लक्षच गेलं नाही कधी। तर खूप चांगलं वाटलं की समाज पुढे जात असतो, कुटुंबातले व्यक्ती जात असतात, पण मी ज्या समाजात जन्मतो त्या समाजाची देणेकरी म्हणून आपण जेव्हा वाटचाल करतो, मला वाटतं मग तो खरा समाज पुढे जाण्यासाठी आणि आपण एक आयुष्यामध्ये माणूस, कारण मी नेहमी माझ्या भाषणात एक वाक्य सांगते की आपण इंजिनियर हो, व्यावसायिक हो, डॉक्टर असो, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिग्रीज मिळतात, पण एक डिग्री जी आहे ती कुठेच मिळत नाही, ती आपल्या कौटुंबिक समाजातनं आणि स्वतःच्या अपब्रिंगिंग मध्ये, ती म्हणजे डिग्री ऑफ ह्युमॅनिटी, माणुसकीची। आणि ही माणुसकीची डिग्री आपल्याजवळ असेल तर मला वाटतं आपण खूप पुढे जाऊ शकतो। इथे पालक आहेत, जसं आता ते सांगितलं की आम्ही जेव्हा सोबत प्रवास करतो, आमच्या दोघांचा प्रवास निश्चित त्याचा जास्त संघर्षाचा आहे, हे मी या ठिकाणी सांगेन।
मी पण एक अशा फार काही मोठा समाज नाही की या ठिकाणी, पण माझ्या आई वडिलांनी मला ते वातावरण दिले आणि म्हणून मी पहिली महिला उपजिल्हाधिकारी म्हणून मराठवाड्यात त्या ठिकाणी माझी निवड झाली. पण मी जेव्हा आम्ही लबासनात सोबत होतो IAS च्या ट्रेनिंगसाठी आणि त्यावेळेस मी बघितलं की यांचा प्रवास खूपच संघर्षाचा आहे. त्या संघर्षातनं जाताना जेव्हा आपण एका मुकामावर पोहोचतो डेस्टिनेशनवर, तेव्हा बरेच लोक विसरून जातात आणि आपल्या स्वमग्न होतात. पण याच्या बाबतीत असं झालं नाही. त्यांनी अनेक लोक येत होते, पाया पडत होते, काका म्हणत होते आणि आता पण एक चिठ्ठी बघितली मुलीची की तुम्ही 2 मिनिटं मला हे द्या. म्हणजे समाजातल्या अनेक लोकांचं जाळं निर्माण करून माझ्यासोबत किंवा माझ्या उंचीपर्यंत त्यांनी पण यावं, ही इच्छा जेव्हा समाजातल्या व्यक्तींना होते तेव्हा मला वाटतं खऱ्या रीतीने आपण त्या ठिकाणी कार्य करत असतो आणि खऱ्या रीतीने आपण त्याचा सन्मान करू इच्छितो. पालक आहेत, पालकांना मला एवढंच सांगावंसं वाटेल की माझ्या आई वडिलांनी जर ठरवलं नसतं तर आज मी या व्यासपीठावर नसते. आणि कुटुंबातली मुलं फक्त पालकाकडे बघून शिकतात. आपण त्यांना म्हणू शकत नाही मी मोबाईल वापरणार आणि तुम्ही मोबाईल वापरू नका. आपल्याला सगळ्या गोष्टी ते ऑब्झर्व करत असतात. आणि म्हणून जसं आता यांनी सांगितलं RDC स्वामींनी की कुठलंही क्षेत्र असेल पण त्या ठिकाणी मुलांच्या बाबतीत आपली आकांक्षा आपण त्यांच्यावर ठेवली नाही पाहिजे, पण निश्चित त्यांना दिशा दिली पाहिजे. आणि दिशा देताना आपण बऱ्याचदा सांगतो की शॉर्टकट्स काही उपयोगाच्या नाही. आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे, संकुचित विचारांच्या पुढे नेलं पाहिजे. आपण बऱ्याचदा म्हणतो की नाही तू असा आहे, आपलं हे लाईफ आहे, आपला हा समाज आहे, आपलं हे कुटुंब आहे, आपण लातूरच्या पुढे नोकरी करायची की नाही विचार करायचा आहे. मला वाटतं प्लॅटफॉर्म्स हे ब्रॉडन झाले पाहिजे. आपण त्यांच्या पुढे खूप मोठे मोठे रोल आयकॉन ठेवले पाहिजे आणि आपण या ज्या जुन्या काही गोष्टी आहेत त्या सोडून दिल्या पाहिजे. जसं आपण मुलांना सांगतो काही नाही, हारजीत झाली तर काही नाही, आपण पुढे जायचंय. मी उलट सांगेन, मे बी आय एम रॉंग. हार ही लागलीच पाहिजे, हृदयातच लागली पाहिजे मुलांना. जेव्हा हार लागतंय ना तेव्हा पुढे जाण्याची जिज्ञासा म्हणजे त्या ठिकाणी निर्माण होते. की मला सुद्धा बऱ्याचदा लागलं आणि म्हणून मी मुलगी म्हणून कुठेच कमी पडले नाही. मी त्या ठिकाणी बघितलं असं कसं लागतं मला, मी कुठे कमी आहे. मी माझं एकच उदाहरण सांगेल, मी भोसला मिलिटरी मुलांसाठी आहे, मुला मुलींसाठी. समोरचे नातेवाईक इतके मोठे आहेत, आम्ही पण यांच्यासारखी मोठी नाही तुम्हाला सांगण्यासाठी, पण मुला मुलींना मला सांगावं असं वाटेल की मी जेव्हा भोसला मिलिटरी कॉलेजला गेले होते तर मराठवाड्यातल्या मुलांना मुंबई पुण्याकडे असं वाटायचं की अरे हे काय आता आले, यांना काही येत नाही, तिकडचे मेरिट सहज मिळतं, कॉप्या करून होऊ शकतं, असं बरेच संकल्पना लोकांच्या मनात असतात. आणि त्यावेळेस रॅगिंग नावाचा प्रकार असायचा. तर त्यांनी मला तिकडे पुण्या मुंबईचे मुलं, आम्ही 4 मुली होतो, आता पण आमच्या बॅचमध्ये आम्ही 2च मुली आहेत. आणि त्यावेळेस मिलिटरी कॉलेजमध्ये असताना त्यांनी डे 1ला रॅगिंग झालं आणि ते म्हणले की काय ओ घाटी म्हणजे संभाजीनगरला घाटी पण म्हणतात बरं का. तर मी कारण संभाजीनगरची आहे, तर घाटी में कोई भी आ सकता है, तिथून कोणी पण पहिला नंबर घेऊन येऊ शकतं, पण आमच्या सोबत कॉम्पीट करा. एवढ्या रॅगिंग मध्ये मी पण त्यांना सांगितलं की ठीक है, इसके अगले 3 साल मैं ही पहली रहूंगी और आप नहीं रहोगे, पुढचे 3 वर्ष मीच पहिली राहील. मला असं वाटतं की मुला मुलींनी जिद्द पाहिजे, स्पिरिट पाहिजे, रडता कामा नये. एक फेल्युअर झाले तर आपलं बी प्लॅन तयार पाहिजे. मी जर स्पर्धात्मक परीक्षा झाले नसते तर माझ्याकडे लॉची डिग्री होती, मी लॉ झाले असते. हायकोर्टात क्राईमची प्रॅक्टिस करताना तुम्हाला दिसले असते. मला ते पण माहिती की मला क्राईम मध्येच इंटरेस्ट होता. तर या प्रकारे मुलांनी गोल केला पाहिजे आणि आपल्या जे आवडीचं आहे ते क्षेत्र आपण निवडलं पाहिजे. मी आज 1 तास माझ्या मुलीसाठी काढला होता, कारण मी आता भेटू शकत नाही, 1 महिना झाला मी कुटुंबाकडे गेले नाहीये, पण मी तिची झूमवर आज काउन्सिलिंग घेत होते आणि एक मोठी जेव्हा डिजिटलचं काउन्सिलिंग करून घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिचं मॅथ्स आणि सायन्स अजिबात चांगलं नाही आणि तिला इंटरेस्ट पण नाही आहे. तेव्हा मी ठरवलं की मी अजिबात तिला सायन्स मध्ये घालणार नाही किंवा माझ्यासारखं IAS स्पर्धात्मक परीक्षा तिचं कला शाखेकडे कळले, तिला कॉमर्स आवडतं. आय विल ट्राय की आय विल सपोर्ट हर व्हॉट एव्हर इनहरंट पॅशनेट इट इज. आपण मला असं वाटतं की ज्या मुला मुलींमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीसाठी आपण ते केलं पाहिजे आणि त्यांना प्रेरक दिलं पाहिजे. चालता चालता एवढंच सांगेल की समाज खूप महत्वाचा असतो. समाजाची पाठीवर शाबासकी ही ते म्हणतात ना 100 मनकी राहते. सगळी एकीकडे मला वाटतं इतके सत्कार झाले असतील की 4 दिवस तर मला वाटतं केबिन मध्ये बुके मागितले नसतं, पण त्यांच्याच मनात हाच सत्कार राहणार, हाच सोहळा राहणार. कारण घरच्यांनी केलेला सत्कार आणि घरच्यांनी केलेलं कौतुक हे खूप असतं. कारण की जरी आता कोणीतरी
कोणीतरी म्हटलं की 60 वर्षानंतर तुम्ही चालवतात 60 वर्ष, पण एक आम्ही विसरतो कधी कधी की 60 वर्षानंतर आम्ही तिथंच बसणार आहोत. आमच्याकडे पण दिवा नसणार आहे, आमच्याकडे पण काही दुसऱ्या गोष्टी नसणार आहे. आणि त्यावेळेस सुद्धा जितके लोक तुम्हाला मनातून स्थान देतील ती तुम्ही आयुष्यभर केलेली पुंजी आहे. या विचाराने तुम्ही जर राहिले तर मग आपण जमिनीवरच राहतो. आम्ही आपल्या डोक्यामध्ये सिंगम वगैरे काही संकल्पना जात नाही. जनसामान्यातले जिल्हाधिकारी अशी संकल्पना आपली होत असते. बोलायसारखं खूप आहे, पण खूप वेळ झालाय, तुम्हाला सगळ्यांना भूक पण लागलेली आहे. आणि आता खूप चांगला सोहळा आहे, खूप आनंदाचा सोहळा आहे, घरगुती सोहळा आहे, कौटुंबिक सोहळा आहे, त्याला धार्मिक अधिष्ठान आहे, ब्लेसिंग्स आहेत, म्हणजे इथे सगळंच आहे. आणि याचंच सगळ्यांचंच मला असं वाटतं की पुन्हा या नोटवर मी आपली रजा घेते. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी डिजिटल पुणे न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.